गाडले आहे बीजाने बघ स्वतःला, वृक्ष होता येत नाही वारशाने, वृक्ष होता येत नाही वारशाने. यूट्यूब चैनल सफ़र शायराना के तहत दीवाने ख़ास की महफिल में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. प्रवास सोपा झाला असता, प्रवास सोपा झाला असता, मीच पुन्हा मग मार्ग बदलला. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा सुनीता रामचंद्र यांची उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी ताकत और उसकी खूबसूरती का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बुलंद और बेहतरीन अशार. दोस्तों, सुनीता रामचंद्र पिछले कई वर्षों से मराठी गज़लें कह रही हैं. गज़लों के अलावा, मराठी गज़लों के अलावा सुनीता रामचंद्र बहुत अच्छे और बहुत असरदार मुक्त छंद की कविताएं भी लिखती हैं, कहती हैं. बहुत अच्छे थॉटफुल लेख भी वो लगातार लिखती हैं मराठी में. दोस्तों, मेरी नज़र में सुनीता रामचंद्र की मराठी शायरी की सबसे बड़ी खासियत है उनके दिल को छू लेने वाले शेर, जो दिल की गहराई से निकल कर आते हैं और दिल की गहराई को छू जाते हैं. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया सुनीता रामचंद्र यांच्या शायरी, यांच्या गझलचे काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला मी सुनीता रामचंद्र यांचे 2 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. वाढले दोघांतले अंतर पुढे, वेळ ही झाली कुठे का तर पुढे, मी व्यथेला एकदा कवटाळले, मी व्यथेला एकदा कवटाळले, लावले माझे तिने अस्तर पुढे, लावले माझे तिने अस्तर पुढे. किती सुंदर आणि एक थॉटफुल ह्याच्यात ख्याल आहे या सुनीता रामचंद्रच्या या शेरमध्ये. सत्य, आणि आता हे 2 शेर बघा एक गझलचे. सत्य नाही स्वप्न माझे खास तू, सत्य नाही स्वप्न माझे खास तू, स्पंदनाचा बोल का आभास तू. आता हा शेर बघा. सोहळा अधरांवरी का थांबला, सोहळा अधरांवरी का थांबला, घेतला आहेस का वनवास तू, घेतला आहेस का वनवास तू. आणि आता हा एक शेर बघा. कुठे अडकतो जीव आपला, कुठे शोधतो चावी आपण, कुठे अडकतो जीव आपला, कुठे शोधतो चावी आपण, मंतरलेल्या झाडावरचे मंतरलेले पक्षी आपण, मंतरलेल्या झाडावरचे मंतरलेले पक्षी आपण. आणि आता हे 2 शेर बघा एका गझलचे. ती डोळ्यांनी बोलत आहे, ती डोळ्यांनी बोलत आहे, हा इच्छेचा कयास आहे, हा इच्छेचा कयास आहे. बंद करा रे ससानी कासव, बंद करा रे ससानी कासव, त्याचा त्याचा प्रवास आहे. त्यात आता हे 2 शेर पण एक वेगळ्या फळीचे शेर आहेत. एक छोट्या बहरमध्ये किती मोठा आशय मांडता येतो ह्याचं एक मोठं उदाहरण आहे या 2 शेरांमध्ये. आणि आता हे एक 2-3 शेर बघा एक गझलचे. मोह तर आजन्म जपला पाहिजे. बघा की सुनीता रामचंद्र यांच्या ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला जे हृदयस्पर्श करणारी शायरी आहे ती एक फिलॉसॉफी घेऊन आपल्या समोर येते, आणि ती फिलॉसॉफी आपल्याला भावते म्हणून आपल्याला
तो ज्याला टचिंग पोएट्री आपण म्हणतो त्या प्रकारची ती पोएट्री होते. हे शेर बघा. मोह तर आजन्म जपला पाहिजे, मोह तर आजन्म जपला पाहिजे, पापणीतून चंद्र झुरला पाहिजे, पापणीतून चंद्र झुरला पाहिजे. आणि आता हा एक उत्कृष्ट शेर बघा. याचसाठी तो विटेवर थांबला, याचसाठी तो विटेवर थांबला, मंदिराविन देव दिसला पाहिजे, मंदिराविन देव दिसला पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं की हा एक अछूता आणि आगळा वेगळा खयाल मराठी गझल च्या शायरीमध्ये दिसून येतोय. आणि नक्कीच हा मराठी शायरीला, मराठी गझलला समृद्ध करणारा असा शेर आहे. हा शेर मी परत वाचतो. याचसाठी तो विटेवर थांबला, मंदिराविन देव दिसला पाहिजे, मंदिराविन देव दिसला पाहिजे. आणि हा अजून एक दर्जेदार शेर बघा. रुक्मिणीला राधिका उमजेल ही, रुक्मिणीला राधिका उमजेल ही, बासरीचा देह भिनला पाहिजे, बासरीचा देह भिनला पाहिजे. परत बासरीचा देह हा एक अजून एक नवीन शब्दप्रयोग आहे जो मराठी शायरीला समृद्ध करणारा आहे निश्चितच. आणि हे 2-3 शेर प्रकार एक गझलचे. सुनीता रामचंद्र म्हणतात, कुणी कुठेही इतके इतके हरवत नव्हते, कुणी कुठेही इतके इतके हरवत नव्हते, बाकाच्या दुखऱ्या पायांवर रेलत नव्हते, बाकाच्या दुखऱ्या पायांवर रेलत नव्हते. आणि हा एक शेर बघा. कोरे कागद या विषयावर चर्चा झडल्या, कोरे कागद या विषयावर चर्चा झडल्या, होडी त्यांची कशी कुणीही बनवत नव्हते, होडी त्यांची कशी कुणीही बनवत नव्हते. आणि हा शेर बघा. गोष्ट आपली आपल्यातली जपली तोवर, गोष्ट आपली आपल्यातली जपली तोवर, नजरेचे त्या काजळ गाली पसरत नव्हते, नजरेचे त्या काजळ गाली पसरत नव्हते. किती नाजूक विचार आहे या शेरमध्ये. आणि आता जसं मी सांगितलं की उत्तम मुक्त छंदच्या कविता पण सुनीता रामचंद्र यांनी बऱ्याच लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक मुक्त छंद कवितेतल्या काही ओळी मी तुमच्या समोर सादर करतो. काही मार्मिक ओळी आहेत त्या बघा. सगळ्याच दुःखांवर शोधू नये उतारा, सगळ्याच दुःखांवर शोधू नये उतारा, असू द्याव्यात काही वेदना तळाशी चिरतरुण, असू द्याव्यात काही वेदना तळाशी चिरतरुण, शिंपल्यात मोती होण्याचा प्रवास अन कवितेचा जन्म, शिंपल्यात मोती होण्याचा प्रवास अन कवितेचा जन्म, असाच होत नसतो, असाच होत नसतो. म्हणून म्हणते शोधू नये उतारा प्रत्येक दुःखावर, शोधू नये उतारा प्रत्येक दुःखावर. आणि मित्रांनो, आता हे अजून काही उत्कृष्ट शेर बघा सुनीता रामचंद्र यांच्या गझलचे. दोर कापू नये आसमानचे कधी, पापण्यांच्या जिथे वारसा राहिला, पापण्यांच्या जिथे वारसा राहिला. आणि हा शेर बघा. तू दिल्या वेदनेला सगळे मानले, तू दिल्या वेदनेला सगळे मानले, जन्म आता कुठे पोरका राहिला, जन्म आता कुठे पोरका राहिला. आणि मित्रांनो, एक पुढचा शेर ऐकवायच्या आधी मला स्वतःचा एक शेर आठवतोय, तो मी सांगतो तुम्हाला की लोग हमको हमजुबां कहते नहीं, लोग हमको हमजुबां कहते नहीं, हम जमी को आसमां कहते नहीं. तर या अनुषंगाने या मफहूमच्या किंवा या आशयाच्या एक उत्कृष्ट शेर बघा सुनीता रामचंद्र यांचा. खरे बोलणे जमले असते प्रत्येकाला, खरे बोलणे जमले असते प्रत्येकाला, सत्य ऐकणारे पण थोडेसे जण होते, सत्य ऐकणारे पण थोडेसे जण होते. आणि हा एक लाजवाब शेर बघा सुनीता रामचंद्र यांच्या. पुढे पुढे मग आटत गेले मृगजळ त्यांचे, पुढे पुढे मग आटत गेले मृगजळ त्यांचे, तिला चेहरा होता त्यालाही मन होते, तिला चेहरा होता त्यालाही
मन होते. आणि हा एक शेर बघा. वाहते आतून माझ्या एक मीरा एक राधा, वाहते आतून माझ्या एक मीरा एक राधा, कोणत्या जन्मातली ही सावळ्याची कृष्ण बाधा, कोणत्या जन्मातली ही सावळ्याची कृष्ण बाधा. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी सुनीता रामचंद्र यांच्या दर्जेदार शेर तुमच्यासमोर सादर करतो. तो बघा. गाडले आहे बिजाने बघ स्वतःला, गाडले आहे बिजाने बघ स्वतःला, वृक्ष होता येत नाही वारशाने, वृक्ष होता येत नाही वारशाने. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर सुनीता रामचंद्र यांच्या शायरीच्या खजिन्यातले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी कवित्री, मराठी गज़लकारा सुनीता रामचंद्र, इनकी शायरी के ख़जाने से जो अशार मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.